प्रेम ही तशी प्रत्येकाच्या आयुष्यातली खासगी बाब असते. मात्र एका जोडप्यानं आंतरजातीय विवाह केल्यानं त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आल्याचा आरोप होतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील सरडपार गावातली ही घटना आहे. मात्र गावकऱ्यांनी बहिष्काराचा आरोप फेटाळलाय. पाहूयात. आंतरजातीय लग्न केल्यानं दाम्पत्यावर बहिष्कार. उच्च शिक्षित दाम्पत्याच्या वाट्याला एकाकी जगणं. गाव सोडून जाण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यातल्या सरडपार गावातील हे आहेत सुजाता आणि सचिन सोनटक्के. दोघेही उच्च शिक्षित आहेत. सुजाता ही दुसऱ्या जातीतली असतानाही सचिननं तिच्याशी लग्न केलं. आंतरजातीय विवाह सचिनच्या घरच्यांना मान्य नव्हता. लग्नानंतर आई आणि भाऊ घर सोडून गेल्याचा दावा सचिननं केलाय. त्यानंतर गावकऱ्यांनीही त्यांच्याशी बोलणं टाकून दिल्याचा आरोप सचिननं केलाय. सचिननं उपजीविकेसाठी गावात दुकान सुरू केलं, पण त्यावरही बहिष्कार असल्यानं 6 महिने कुणीही दुकानात फिरकलं नसल्याचा दावा सचिननं केलाय. छोटंसं घरगुती दुकान पण चालू करण्याचा प्रयत्न केला. ते दुकान चालू करताना कसं सुरुवातीला जे काही 2-3 लोक फक्त आलेले होते, परंतु त्याच्यानंतर मग याच्याकडे जायचं नाही, वार्ता पसरली सगळीकडे की याच्याकडे कुणी जायचं नाही, त्याच्याकडचं सामान घ्यायचं नाही, त्यांच्याशी कुणी संबंध ठेवायचे नाही. या अनुषंगाने नंतर मग कुणीच न आल्यामुळे आम्हाला ते पण माहिती का पुढे चालवता आलं नाही. सचिनने याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली, पण स्थानिक पोलिसांनी सचिन आणि सुजाता मानसिक रुग्ण असल्याचा रिपोर्ट दिला. त्यामुळे बहिष्काराच्या तक्रारीकडे कुणीच गांभीर्यानं पाहिलं नसल्याचा आरोप सचिन करतोय. एसपी साहेबांना भेटल्याच्या नंतर ते स्वतः ठाणेदारांना मग फोन करायचे, त्यांना विचारणा करायची की काय प्रकरण आहे वगैरे. मग त्यांना हे फक्त म्हणजे एवढेच रिमार्क द्यायचे की हा सिव्हिल मॅटर आहे, कुठल्याच पद्धतीचं नाही आहे. आणि इव्हन ते इतरांना असं सांगायचे की हे मानसिक रोगी आहे, कुठल्याही पद्धतीचं काहीतरी वेगळाच माहिती आहे का मुद्दा घेऊन येतात, असं काही घडत नाही आणि हे मनगडत काहीतरी गोष्टी धरून येतात, असं रिमार्क द्यायचे. गावकरीही वेगळंच सांगतायत. सचिन सोनटक्के हेच समाजात मिसळत नसल्याचा पलटवार गावकऱ्यांनी केला. सचिनवर कोणताही बहिष्कार नसल्याचं गावकरी सांगतायत. तो एकटाच राहतो त्यानं स्वतः, परंतु समाजवाल्याने त्याला त्याच्यावर बहिष्कार टाकलेला नाही. समाजवाल्यांनी त्याला कुठल्या कार्यक्रमात तुम्ही येऊ नका अशा प्रकारचं काही त्याला म्हटलेलं नाही आहे. सामाजिक बहिष्काराचं हे प्रकरण किती खरं किती खोटं हा तपासाचा भाग आहे. पण आंतरजातीय लग्न केल्यानं एका उच्च शिक्षित दाम्पत्याला जर वाळीत टाकलं जात असेल तर पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही बाब लाजिरवाणी म्हणावी लागेल. आशिष आंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर.